नमस्कार, मयुरी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मसाला पुरी बघत आहोत। अगदी कमी साहित्यात झटपट होणारी सोपी अशी ही मसाला पुरी आहे। 2-3 साहित्य वापरून आपण ही मसाला पुरी बनवत आहोत आणि या पुरीचं विशेष म्हणजे या पुरीचे पीठ भिजवून तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि सकाळी तुम्ही नाश्त्यासाठी टिफिनसाठी बनवू शकता। बनवण्याच्या आधी तुम्ही 10-1 मिनिटं काढून ठेवलात तर लगेच तुम्ही याच्या पुऱ्या बनवू शकता। तर एका पसरट भांड्यामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच वाटीने मी अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे आणि यामध्ये मीडियम साइजचे 2 बटाटे उकडून आल्याच्या किसणीने किसून घेतलेले आहेत। 1 चमचा मी चिली फ्लेक्स टाकते आहे आणि ह्या चिली फ्लेक्स मी घरी बनवलेले आहेत। यामध्ये 2 प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत आणि त्या बऱ्यापैकी तिखट आहेत, त्यामुळे मी दुसरे कोणतेही तिखट वापरणार नाही। तर मी 1 चमचा जिरं टाकलं आहे, 1 चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा हळद आणि 5-7 कढीपत्त्याची पानं चिरून टाकली आहेत आणि भरपूर कोथिंबीर टाकली आहे। चवीपुरतं मीठ टाकलं आणि 1 चमचा ठेचलेलं लसूण टाकलं आहे। बस एवढ्या साहित्यातच आपली ही पुरी अगदी मस्त बनते, झटपट होते। रोजच मुलांना टिफिनला देण्यासाठी आपल्याला पोळी भाजी करावी लागते किंवा कधीतरी भाजीचा प्रॉब्लेम असतो, कंटाळा येतो, तेव्हा तुम्ही असं पीठ भिजवून हे फ्रीजमध्ये ठेवलात आणि सकाळी तुम्हाला जेव्हा बनवायचं आहे त्याआधी 10 मिनिटं काढून ठेवलात तरी सुद्धा ह्याच्या पुऱ्या अगदी छान होतात। सुरुवातीला आपण बटाट्यामध्ये सर्व पीठ छान मिक्स करून घेतलं आणि गरजेपुरतं पाणी आपण वापरलेलं आहे। अशा पद्धतीचं पीठ भिजवलेलं आहे, जास्त कडक नाही जास्त नरम नाही। मी अर्धी वाटी पाणी घेतलं होतं, त्यातलं पाव वाटीच पाणी मला लागलेलं आहे। 10-1 मिनिट आपण हे पीठ झाकून ठेवलं होतं। पुन्हा आपण हाताने हे सारखं एकसारखं करून घ्यायचं आहे। अर्ध्या वाटीमधलं तुम्ही बघू शकता पाव वाटी पाणी लागलेलं आहे। बटाटे जर तुम्ही लवकर उकडून ठेवले असतील तर ते थोडे सुकतात, मग तुम्हाला 2 चमचे पाणी कमी जास्त लागू शकतं। पण बटाटे अगदी गरम गरम आपण किसून घेतले तर त्याच्यात बऱ्यापैकी मॉइश्चर असतं, त्यामध्येच आपलं पीठ भिजवलं जातं आणि गरज पडल्यास आपण 2 चमचे पाणी वापरायचं आहे। पीठ एकसारखं करून घेतल्यानंतर मी त्याचे छोटे गोळे करून घेतलेले आहेत। तुम्हाला किती मोठ्या छोट्या पुऱ्या बनवायच्या आहेत त्या प्रमाणात तुम्ही गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि पोळपाटावर मी एक प्लास्टिकचा कागद ठेवला आहे, त्यावर गोळी ठेवली आणि पुन्हा एक प्लास्टिकचा कागद ठेवून वरून वाटीने असं प्रेस केलेलं आहे। अशी पटकन पुरी होते, कारण आपल्याला मग लाटण्याने जेव्हा आपण लाटतो तेव्हा एक सारखी ती उलटावी लागते, उचलावी लागते। बऱ्याच वेळा असं नरम पीठ असतं तेव्हा उचलताना पुरी फाटते सुद्धा, किंवा एक तुम्ही पूर्ण मोठी पोळी लाटून घेऊन सुद्धा वाटीने अशा पुऱ्या पाडू शकता। आता मी कागदावर ठेवून लाटून दाखवले, तुम्हाला वाटीने प्रेस करून दाखवले। पोळपाटावर थोडंसं 1 बोट तेल लावून सुद्धा आपण अशी लाटू शकतो। लाटताना मात्र आपल्याला मग एकसारखी ती उचलून सगळीकडून फिरवून घ्यावी लागते। त्यापेक्षा मी जसं सुरुवातीला व्हिडिओमध्ये दाखवलं, प्लॅस्टिकचा कागद खाली ठेवायचा, त्यावर आपली पिठाची गोळी ठेवायची आणि वरून पुन्हा एक प्लॅस्टिकचा कागद ठेवून वाटीने किंवा एखाद्या पेल्याने असं प्रेशर देऊन पुरी बनवून घ्यायची। ती पद्धत पण सोपी आहे। अशा पद्धतीने मी पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत। कढई तापत ठेवली होती, तेल छान गरम झालेलं आहे। पुरी करताना कधीही तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। मस्त अशा पुऱ्या फुगतात, मस्त खुसखुशीत होतात आणि अगदी मोजक्या साहित्यात आपण याचं पीठ भिजवलेलं आहे। तुम्ही 10-15 मिनिटं पीठ भिजवून ठेवून सुद्धा करू शकता किंवा आदल्या रात्री तुम्ही तयारी करून पीठ भिजवून फ्रीजमध्ये ठेवलं आणि सकाळी बनवलं तरी सुद्धा या पुऱ्या अशाच होतात। या पुऱ्या तुम्ही अशाच सुद्धा खाऊ शकता, चहासोबत खाऊ शकता, लोणचं, चटणी, दही याबरोबर तर मस्तच लागतात। शिवाय छोले, बटाट्याची भाजी याबरोबर तर अगदी टेस्टी लागतात। उरलेल्या पिठाच्या देखील मी पुऱ्या बनवून घेतल्या आहेत। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही करू शकता, पोळपाटवर किंवा प्लास्टिकच्या कागदावर।
उरलेल्या पिठाची मी एक पोळी लाटून घेतली आणि एका छोट्या वाटीने या पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत. सुरुवातीला मी तुम्हाला कागदावर पुरी लाटून दाखवली आणि नंतर फक्त पोळपाटवर लाटून दाखवली. कशाही तुम्ही बनवा, पुऱ्या अशा मस्त होतात. वाटीने कट केलेल्या पुऱ्या देखील तुम्ही बघू शकता मस्त फुगलेल्या आहेत. कोणत्याही प्रकाराने करा, पुऱ्या अगदी मस्त छान खुसखुशीत होतात, टम्म फुगतात. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील तुम्हाला करायचा आहे, तो जरूर करा. यासोबत मी इथे कैरीची चटणी ठेवली आहे, याची रेसिपी देखील मी अपलोड केली आहे. मस्त खुसखुशीत अशा पुऱ्या झाल्या आहेत ना. जरूर करून बघा. अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्यात होणाऱ्या ह्या मसाला पुरी आहेत. रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक मात्र आठवणीने करा. ही वर्षभर टिकणारी कैरीची चटणी आहे. हिची रेसिपी देखील मी अपलोड केली आहे, लिंक देते, तुम्ही चेक करा. भेटू आपण पुन्हा. धन्यवाद.